यावेळेस गुढीपाडव्यानंतर जे संवत्सर सुरू झालेले आहे त्या संवत्सराचे नाव आहे क्रोधी नाम संवत्सर। यात अनेक जणांना प्रश्न असे पडत आहेत की क्रोधी नाम संवत्सर म्हणजे खरंच काय आहे, या संवत्सरामध्ये असं विशेष ज्याचं नाव आहे क्रोधी। या क्रोधी नाम संवत्सरामुळे खरंच काही नकारात्मक परिणाम सध्या जगावर दिसतील का, सध्या भारतावर दिसतील का, किंवा जवळच्या वातावरणावर याचे परिणाम दिसतील का, असा भरपूर जणांचा प्रश्न असतो। भरपूर जणांचे प्रश्न आहेत की या क्रोधी नाम संवत्सराचे काय फलित असेल, काय फळ असेल। हे क्रोधी नाम संवत्सर कोणत्या घटकावर काय परिणाम टाकणार आहे हे आपण आज पाहणार आहोत। या क्रोधी नाम संवत्सरातून काय सकारात्मक गोष्टी घडू शकतात आणि काय नकारात्मक गोष्टी आपल्याला जाणवू शकतात याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। हे क्रोधी नाम संवत्सर किती घातक आहे आणि हे क्रोधी नाम संवत्सर किती सकारात्मक आहे या दृष्टिकोनातून आज आपण क्रोधी नाम संवत्सराविषयी माहिती पाहणार आहोत। क्रोधी नाम संवत्सराचा काय जाणवेल परिणाम याविषयी आज आपण पाहूया की क्रोधी नाम संवत्सर कसा परिणाम देईल पूर्ण वातावरणावर। सर्वात अगोदर मी सर्वांना एक विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। या क्रोधी नाम संवत्सरामध्ये आपण एक वैशिष्ट्य पाहू शकतो। क्रोधी म्हणजे क्रोध। हा क्रोध आपण असं म्हटलं जातं की क्रोधी नाम संवत्सरात जास्त करून लोकांचा राग वाढेल, लोकांच्या रागामध्ये वृद्धी होईल। पण याचा अर्थ असा न घेता आपण एक असा अर्थ घ्यावा की क्रोधी नाम संवत्सरात निसर्ग कोपलेला असेल, क्रोधी नाम संवत्सरात सृष्टीतील अनेक घटक कोपलेले असतील जे माणसाला त्रास देतील। या काळात कोणतीही नैसर्गिक गोष्ट सहजरित्या होणार नाही, प्रत्येक गोष्ट वाकड्या मार्गाने होत राहील। येणारा पाऊस, बदलणारं वातावरण सगळं काही वाकड्या मार्गाने होत राहील। या क्रोधी नाम संवत्सरात निसर्ग कोपल्यामुळे, सृष्टी कोपल्यामुळे ही सृष्टी जास्त करून त्रास देणार आहे। त्याचबरोबर या क्रोधी नाम संवत्सरात धार्मिक लोकांनासुद्धा त्रास होण्याचे संकेत वर्तवले जातात। त्याचबरोबर या क्रोधी नाम संवत्सरामध्ये जे लोक कामवासनेच्या आहारी गेलेले आहेत अशा लोकांना जास्तीत जास्त घातक कालावधी म्हटला जाऊ शकतो। या वेळेत जास्त करून वाईट गोष्टी पकडल्या जातील, कारण क्रोधी नाम संवत्सर आणि 2024 विषयी माहिती जर पाहिली तर 2024च्या अंकशास्त्रीय माहितीनुसार शनीचं पूर्ण तऱ्हेने अंमल या 2024वर राहील आणि शनीचा अंमल राहिल्यामुळे या 2024च्या क्रोधी नाम संवत्सरामध्ये कोणत्याही केलेल्या चुकीच्या गोष्टी जास्त काळ लपू शकणार नाहीत। कामवासनेच्या आहारी गेलेले लोक या कालावधीत एक वाईट मार्गात दिसून येतील आणि हे कुठे ना कुठे सर्व काही या लोकांना पूर्ण तऱ्हेने त्रासदायक राहणार आहे। या क्रोधी नाम संवत्सरामध्ये धार्मिक लोकांनी धार्मिकता वाढवल्यास त्यांना त्रास होणार नाही। सृष्टीचा कोप जो आहे हा सध्याच्या काळात वाढलेला असेल। सृष्टीतर्फे येणारे ऋतू एक सरळ मार्गाने न येता कुठेतरी व्यक्तीला त्रास देण्याच्या हेतूने दिसतील। आपण गेल्या काही कालावधीपासून पाहतच आहोत की सध्या पावसाळा सुरू होत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा वाईट अनुभव येत आहे। हाच वाईट अनुभव पुढल्या काळामध्ये सुद्धा थोडा थोडा जाणवत राहील। पाऊस येताना थोडेसे त्रासदायक प्रसंग जाणवतील। त्याचबरोबर या कालावधीमध्ये एकंदरीत आपल्याला केमिकलपासून त्रास होऊ शकतो। या पूर्ण वर्षामध्ये एखाद्या हॉस्पिटलतर्फे किंवा एखाद्या मोठ्या वैद्यकीय रुग्णालयातर्फे काही चुकीच्या गोष्टी घडू शकतात ज्या पुढे जाऊन जनतेला त्रासदायक ठरतील, किंवा वैद्यकीय औषध बनवणारी कंपनी काहीतरी एखादे चुकीचे औषध या कालावधीमध्ये निर्माण करू शकते, जे औषध पुढे जाऊन पूर्ण तऱ्हेने चुकीचे सिद्ध होईल, परंतु तोपर्यंत काही लोकांना त्रास झालेला असेल।
एकंदरीत सध्याच्या कालावधीमध्ये भारताला एकंदरीत चांगल्या पद्धतीचे वातावरण दिसून येते, जसे की आर्थिक प्रगती चांगली होताना दिसेल. अनेक अणुबॉम्ब संबंधित किंवा अणुसाठा भारताकडील वाढलेला असेल. आर्थिक परिस्थिती सुधारण्यात चांगल्यात चांगले बदल घडू शकतात आणि पुढे जाण्याचे चांगल्यात चांगले मार्ग मिळू शकतात. या कालावधीमध्ये अनेक लोकांना स्वतःच्या कार्यक्षेत्रात सफलता मिळेल. या कालावधीमध्ये जर आपल्या स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवले तर बाकी गोष्टी सर्व काही सोयीस्कर आणि सुलभ होत जातील. अशा पद्धतीचे हे क्रोधी नाम संवत्सर आपल्यावर प्रभाव टाकणार आहे आणि या प्रभावापासून आपण धार्मिकतेने वाचू शकतो हे नक्कीच आहे. आपली आध्यात्मिकता या कालावधीमध्ये जर वाढली तर आपल्याला अनेक समस्यापासून मुक्तता मिळू शकते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.